तर आज बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 13 प्रॉफिट आणि लॉस, त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 31 बघणार आहे. आता प्रॉफिट आणि लॉसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर फॉर्म्युला. सगळ्यात महत्त्वाचा असतो आपला प्रॉफिटचा फॉर्म्युला. पहिला प्रॉफिट म्हणजे काय, तर पहिला फॉर्म्युला असतो प्रॉफिटचा, तो असतो सेलिंग प्राईस, म्हणजे त्याला आपण SP असं म्हणतो, मायनस कॉस्ट प्राईस म्हणजे CP, शॉर्टमध्ये आपण त्याला CP असं म्हणतो. सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस असतो, हा असतो आपला प्रॉफिटचा फॉर्म्युला. ठीक आहे. त्याच्यानंतर असतो आपला लॉस. लॉसचा फॉर्म्युला येतो आपला कॉस्ट प्राईस म्हणजे CP मायनस सेलिंग प्राईस म्हणजे SP, याच्या उलट. ओके. आता याच्यात कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊया, याच्यातल्या बेसिक सुद्धा आणि प्रॅक्टिस सेट सुद्धा सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे. बघा, फर्स्ट आपल्याला दिलेला आहे कॉस्ट प्राईस दिलेली आहे 4500. कशाची आपण एक अजून करू की चला की आपल्याला एखादी वॉच घ्यायची, तिची प्राईस घेतलेली आपण 4500. ओके. आणि घेतल्यानंतर आपण काही दिवसांनी तिला सेल केलं, म्हणजे सेलिंग प्राईस किती घेतली आपण त्याची, तर ती घेतली आहे 5000 रुपीज. ओके. आता एक गोष्ट सांगा मला, विकत आपण किती रुपयाला घेतली आहे? 4500ला विकत घेतली, म्हणजे 4500ला आपण काय घेतली तर परचेस केली एखाद्या दुकानातून. ठीक आहे. आणि परचेस केल्यानंतर यूज केल्यानंतर आपण त्याला काही दिवसांनी तर ती दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकली. ओके. म्हणजे आपण त्याला सेल केलं, दुसऱ्या व्यक्तीला आपण त्याला सेल केलं. किती रुपीजमध्ये? तर 5000 रुपीजमध्ये. परचेस प्राईस किती आहे, म्हणजे विकत किती रुपयाला घेतली आपण, तर ती घेतली होती 4500ला. ओके. म्हणजे 4500 रुपीजला, म्हणजे 4500 रुपीजला आपण त्याला विकत घेतलं. आणि सेल किती रुपीजला केलं, तर ते केलं आपण 5000ला. आता मला याच्यावरूनच दिसत आहे की माझा 500 रुपीजचा प्रॉफिट आहे. ठीक आहे. कारण की आपण विकत घेतली 4500ला आणि दुसऱ्या व्यक्तीला विकली आहे 5000ला. बरोबर आहे. म्हणजे याच्यात काय झाली तर आपली ही सेलिंग प्राईस जी आहे ना, म्हणजे आपण जी विकलेली किंमत आहे ती झालेली आहे विकत घेतल्यापेक्षा जास्त. म्हणजे सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन अ कॉस्ट प्राईस. आपण घेतलेली प्राईस होती 4500 आणि विकलेली प्राईस आपली 5000. बरोबर. म्हणजे आपला झाला आहे प्रॉफिट. तर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असतो आपला, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. मग आता सेलिंग प्राईस आपली आहे 5000, कॉस्ट प्राईस आपली 4500, मायनस केलं तर आपला आन्सर किती येते 500. म्हणजे प्रॉफिट किती रुपीज झाला आपला, तो झालेला आहे 500 रुपीजचा. सेकंड समजा कॉस्ट प्राईस इज अ 4100 अँड सेलिंग प्राईस इज अ 4090. ओके. याच्यातसुद्धा काय दिसते बघा आपल्याला की आपण विकत घेतलेली प्राईस किती आहे 4100. विकत घेतलेली समजा प्राईस आपली ती 4100 आहे. ओके. आणि विकलेली प्राईस, एखादी गोष्ट आपण विकली ते किती झाली तर 4090 रुपीजमध्ये. इथे आपल्याला 10 रुपीजचा लॉस तसंच दिसत आहे. म्हणजे विकत घेतलेली गोष्ट आपण घेतलेली आहे 4100 रुपयाला आणि दुसऱ्या व्यक्तीला विकली आहे ती 4090 रुपयाला. म्हणजे इथं दिसत आपल्याला की 10 रुपीजचा आपला लॉस झालेला आहे. म्हणजे इथं येणार आहे अ कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन अ सेलिंग प्राईस. आधीच्या काय होतं आपलं, तर सेलिंग प्राईस ही ग्रेटर होती. आपल्याला जर प्रॉफिट होत असेल तर सेलिंग प्राईस ही कधी पण ग्रेटर राहील आपली. पण इथे काय झालं तर आपला इथे आली कॉस्ट प्राईस आपली ग्रेटर झाली, म्हणजे इथे होणार आपला लॉस. तर लॉसचा फॉर्म्युला आपला आहे अ कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. म्हणजे कॉस्ट प्राईस किती आपली 4100 आणि सेलिंग प्राईस घेतली आपण 4090, म्हणजे आपला लॉस झाला आहे 10 रुपीजचा. थर्ड क्वेश्चन आहे कॉस्ट प्राईस इज अ 700 अँड सेलिंग प्राईस इज अ 799. याच्यात प्रॉफिट दिसत आहे मला. विकत घेतलेली किंमत आपली 700 रुपये आणि विकलेली किंमत आहे आपली 799 रुपये. म्हणजे सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस, म्हणजे आपल्या इथं प्रॉफिट आहे सरळ सरळ. मग फॉर्म्युला आपला आहे सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईसचा. म्हणजे सेलिंग प्राईस आपली 799 आणि कॉस्ट प्राईस घेतली आपण 700. मायनस करता आपला आन्सर येते प्रॉफिट इज अ 99 रुपीजचा आपला प्रॉफिट झालेला आहे इथे. फोर्थ बघा, कॉस्ट प्राईस इज अ 1000 अँड सेलिंग प्राईस इज अ 900. इथे आपल्याला लॉस दिसत आहे. म्हणजे विकत घेतलेली किंमत आहे आपली 1000 रुपये आणि विकलेली किंमत आहे आपली 920 रुपये. म्हणजे आपला 80 रुपीजचा लॉस आहे इथं. लॉसचा फॉर्म्युला कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. कॉस्ट प्राईस आपली 1000 आहे, सेलिंग प्राईस आपली 920 आहे. म्हणजे आपला 80 रुपीजचा आला आहे लॉस इथे. क्वेश्चन नंबर 2 बघा, अ शॉपकीपर बॉट अ बायसिकल फॉर रुपीज 3000 अँड सोल्ड द सेम फॉर
3,400. अँड हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट. काय सांगितलं आहे की एका दुकानदारानं 3,000 रुपयाला सायकल विकत घेतली. ठीक आहे. आणि ग्राहकाला विकलेली आहे, ती विकली आहे 3,400 रुपयाला विकली आहे. तर मला दिसत आहे की ही जी झाली माझी, ही झाली आहे माझी कॉस्ट प्राईस, बरोबर, आणि ही झाली आहे माझी सेलिंग प्राईस, म्हणजे विकलेली दुसऱ्या व्यक्तीला आपल्याला. आणि आपण काय सांगितलं आहे, ज्या वेळेला सेलिंग प्राईस ही मोठी असते तर आपला प्रॉफिट येते, बरोबर आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला येणार इथे ते पहिले गिवन लिहून घेऊ. कॉस्ट प्राईस घेतली आपण 3,000, बरोबर आहे, आणि आज सेलिंग प्राईस घेतली आपण ते 3,400 घेतले, म्हणजे आपला प्रॉफिट आहे. प्रॉफिटचा फॉर्म्युला होतो आपला सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. व्हॅल्यू पुटअप करा. सेलिंग प्राईस 3,400, कॉस्ट प्राईस 3,000, मायनस केलं तर आपला आन्सर येते 400. म्हणजे शॉपकीपरचा फायदा किती रुपये झाला तर 400 रुपीजचा फायदा झाला आहे त्याला. क्वेश्चन नंबर 3 बघा. सुनंदाबाई बॉट अ मिल्क फॉर ₹475, 475 रुपयाला विकत घेतलेला मिल्क, अँड कन्वर्ट इट इंटू अ योगर्ट, आणि तिने काय केलं त्याचं तर दही बनवलं आहे, अँड सोल्ड इट ₹700 मध्ये तिने काय तर ते विकलेलं आहे म्हटलं. अँड हाऊ मच प्रॉफिट डीड ही मेक. प्रॉफिट झाला दिसला आहे, हे झालं आपलं सेलिंग, आणि ही झाली आपली कॉस्ट प्राईस. म्हणजे येणार आहे कॉस्ट प्राईस इज 475. मिल्क किती रुपयाला घेतलं होती ना, 475 रुपयाचा घेतलं होतं, बरोबर आहे. आणि त्याचं योगर्ट बनवून तिने विकलं आहे ते 700 रुपीजचा, म्हणजे सेलिंग प्राईस इज 700 चालेल. म्हणजे झाला आपला प्रॉफिट. तर सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस आपली 700 येणार आहे आणि कॉस्ट प्राईस आपली 475 येणार आहे. मायनस केलं तर आपला आन्सर येते 225. म्हणजे तिला सुनंदाबाई मेक अ प्रॉफिट ₹225, म्हणजे 225 रुपयाचा प्रॉफिट झाला त्यांचा. फोर्थ बघा. द जिजामाता वुमेन सेविंग ग्रुप bought a raw material worth ₹15,000 for making a chaklis, and they sold a chaklis for ₹22,050. And how much profit did is a women saving group make? ओके, म्हणजे WH म्हणजे वुमेन सेविंग ग्रुप. आता काय सांगितलं होतं आपल्याला, तर कॉस्ट प्राईस दिली आपल्याला 15,000 रुपये. 15,000 चकलांचं पीठ त्यांनी विकत घेतलं, म्हणजे हे झाली आपली कॉस्ट प्राईस. आणि विकलं किती रुपयाला, तर ते विकलं त्यांनी 22,050 रुपयाला विकला आहे, म्हणजे ही झाली आपली सेलिंग प्राईस. आणि आपला सांगितलं आहे सेलिंग प्राईस जर आपली मोठी आहे तर याचा अर्थ तो प्रॉफिटमध्ये जातो. म्हणजे फॉर्म्युला आपला सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. 22,050 मायनस करणार आपण 15,000मधून, तर आपला आन्सर ते 7,050 रुपीज हा झालेला आहे प्रॉफिट. म्हणजे द वुमेन सेविंग ग्रुप मेड अ प्रॉफिट ₹7,050. फिफ्थ आपला प्रमोद बॉट 100 bunches of मेथी ग्रीन फॉर ₹. इन अ सडन अ downpour, 30 of the bunches on his hand cart and got a spoil, and he sold the rest at the rate of the 5 each. And did he make a profit or loss, and how much? काय सांगितलं, प्रमोद नावाच्या व्यक्तीने 100 बंचेस घेतले आहेत कशाचे, मेथीचे, आणि किती रुपयाला घेतले तर 400 रुपीजला घेतल्या. म्हणजे ही झाली आपली ॲक्च्युअलमध्ये कॉस्ट प्राईस त्याची. ठीक आहे, 400 रुपीज कॉस्ट प्राईस झालेली आहे त्याची. त्यात काय झालं तर ते 100 जे आणले होते आपण त्याच्यातले 30 काय झाले तर खाली पडले गाडीवरून. म्हणजे काय नाही तर आपला 100मधून मायनस करून टाकूया आपण, 100 मायनस करूया 30ला, म्हणजे आपला आन्सर येणार आहे 70. म्हणजे राहिलेले किती आहेत तर आपले, हे राहिले आपले 17 बंचेस. ओके, आणि राहिलेले जे 70 बंचेस आहेत त्यांनी काय केलं तर 5 रुपयाला प्रत्येक विकला आहे. म्हणजे 17 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे 350 रुपीज होते. ओके, बघून घ्या आता. द कॉस्ट प्राईस ऑफ द 100 bunches ऑफ मेथी ग्रीन इज 400. 100 बंचेस घेतले होते त्याने 400 रुपयाला, बरोबर. त्यातले 30 bunches गॉट अ स्पॉइल, म्हणजे त्यातले 30 जे होते ते गाडीवरून खाली पडले म्हणजे खराब झाले, बरोबर. आता रिमेनिंग किती राहिले तर 100 मधून आपण केलेले आहेत वजा 30, म्हणजे आपले 70 बाकी राहिले. 100 होते पूर्ण मेथीचे गट्टे, त्यातले 30 खराब झाले म्हणते, म्हणजे राहिले आपले 70, बरोबर. आता सेलिंग प्राईस ऑफ द 1 bunches ऑफ द मेथी इज 5. एक मेथीचं गट्ट कितीला विकलं म्हणते तर 5 रुपयाला विकलं, तर आपल्यावर तर 70 आहे, म्हणजे आपण केल्यास 5 गुणिले 70, म्हणजे आपला आन्सर येते 350 रुपीज. कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस, बरोबर आहे. बघा 400 रुपयाला विकत घेतलं होतं ना, आणि इथं 350ला विकले, म्हणजे याचा काय झाला तर इथं लॉस झाला ना, बरोबर आहे. म्हणजे ही झाली आपली कॉस्ट प्राईस, आणि ही जी झाली आहे ती आपली
सेलिंग प्राईस झाली म्हणजे आपला लॉस झाला इथं, बरोबर. म्हणजे येणार आपला लॉस इक्वल टू कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. कॉस्ट प्राईस 400, सेलिंग प्राईस इज 350. म्हणजे 50 रुपयाचा काय झाला तर प्रमोदला लॉस झालेला आहे. 6 बघा. शरद बॉट अ 1 क्विंटल ऑफ ऑनियन फॉर ₹2000. Later he sold them all the rate of the 18 per kg, and did he make a profit or incur or loss, and how much was it? ओके. शरद नावाच्या व्यक्तीने काय केलं तर 1 क्विंटलमध्ये किती येते तर आपला 100 किलो येते. ओके, 100 किलो कांदा येते 1 क्विंटलमध्ये. किती रुपयाला घेतलं त्यानंतर 2000ला विकत घेतला म्हणजे ठीक आहे. आणि काही दिवसानं काय केलं तर ₹18 पर kg विकलेला आहे. 18 रुपये पर किलोनं आपण काय केलं तो कांदा विकलेला आहे. पहिले कॉस्ट प्राईस ऑफ 1 क्विंटल येणार आहे आपल्या 2000. नंतर आहे सेलिंग प्राईस होतं 1 kg ऑफ ऑनियन किती दिले तर आपला 1 किलो कांदा 18 रुपयाला विकला. आपल्याकडे तर 100 किलो आहे, बरोबर. म्हणजे करायचं आहे 100 मल्टिप्लाय बाय 80. तर आपला आन्सर येते 1800. म्हणजे याचा अर्थ हे जे होती आपली हे कॉस्ट प्राईस होती आणि ही झाली आपली सेलिंग प्राईस, बरोबर आहे. म्हणजे ही तर आपली कमी झाली, याचा अर्थ आपल्याला लॉस झाला. ठीक आहे. म्हणजे लॉस इज द कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. लॉस की कॉस्ट प्राईस आपली 2000 आहे, सेलिंग प्राईस आपली 1800, म्हणजे 200 रुपीजचा लॉस झाला आपला. ठीक आहे. 7, कांताबाई बॉट 25 sarees फ्रॉम अ होलसेल मर्चंट फॉर ₹10,000 and sold them all in ₹460 each, and how much profit did he Kantabai get in this transaction? कांताबाई नावाच्या व्यक्तीने काय तर 25 साड्या विकत घेतल्या होत्या. किती रुपयाला 10,000ला 25 साड्या विकत घेतल्या. ठीक आहे. म्हणजे ही झाली आपली कॉस्ट प्राईस 10,000ची. आणि विकलं प्रत्येक साडी ही विकली आहे 460 रुपयाला. अशा तिनं 25 घेतल्या. म्हणजे 25 मल्टिप्लाय 46 केलं तरी चालते किंवा 460 करा. तर आपला आन्सर किती येऊन राहिलं इथं मल्टिप्लाय केलं तर 11,500 येऊन राहिला. म्हणजे याचा अर्थ याला प्रॉफिटच झाला आहे. म्हणजे यांना सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस इज 11,500, कॉस्ट प्राईस इज 10,000. म्हणजे हिला प्रॉफिट झाला आहे 1,500चा प्रॉफिट झालेला आहे. कांताबाई मेक अ प्रॉफिट